नमस्कार, आपलं सर्वांचं नवदीप करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय शिपाई सराव प्रश्नपत्रिका पेपर क्रमांक 4 आपण आज घेतलेला होता. 25/3/2026 रोजी एकूण 30 प्रश्न आपण या पेपरमध्ये घेतलेले होते. त्याची उत्तर आपल्याला बघायची आहे. उत्तर बघण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमच्यापर्यंत माझी अपडेटेड व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचेल. आजच्या पेपरमध्ये प्रश्न क्रमांक पहिला आपण दिलेला होता, भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? तर यामध्ये पर्याय क्रमांक 2 द्रौपदी मुर्मू हे याचं योग्य उत्तर होतं. प्रश्न क्रमांक दुसरा, भारताची राजधानी कोणती आहे? पर्याय क्रमांक 2 नवी दिल्ली भारताची राजधानी आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? पर्याय क्रमांक ए 1 मे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चौथा, भारताचे राष्ट्रीय प्राणी कोणते? पर्याय क्रमांक 2 बी वाघ हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5, भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहेत? तर भारताचे राष्ट्रीय गीत जन गण मन हे आहेत. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6, मोठा हा कोणता शब्द प्रकार आहे? तर पर्याय क्रमांक सी विशेषण, मराठी व्याकरणाचा भाग आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7, राम शाळेत जातो या वाक्यात कर्ता कोण कोण आहे? तर पर्याय क्रमांक ए राम हे याचं उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8, आनंद या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय क्रमांक ए दुःख हे याचं उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9, ज्ञान या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर पर्याय क्रमांक बी 2 विद्या हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10, मी हा कोणता शब्द प्रकार आहे? तर पर्याय क्रमांक सी सर्वनाम आहे मी म्हणजे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? तर पर्याय क्रमांक 2 बी 1674 6 जून 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12, भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले? पर्याय क्रमांक 2 15 ऑगस्ट 1947. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13, भारत छोडो आंदोलन कधी सुरू झाले? पर्याय क्रमांक ए 1942. प्रश्न क्रमांक 14, महात्मा गांधींचा जन्म कुठे झाला? पर्याय क्रमांक 2 बी पोरबंदर हे गुजरातमध्ये येते. गुजरातमधील पोरबंदर येथे महात्मा गांधींचा जन्म झालेला आहे. प्रश्न क्रमांक 15, भारताचे पहिले पंतप्रधान कोण? तर पर्याय क्रमांक 2 बी जवाहरलाल नेहरू. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 16, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर पर्याय क्रमांक 1 ए गंगा हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर पर्याय क्रमांक बी कळसुबाई हे याचं उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 18, पृथ्वीचा सर्वात मोठा महासागर कोणता? म्हणजे पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर कोणता? तर पर्याय क्रमांक सी प्रशांत महासागर. प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? तर पर्याय क्रमांक 2 36. प्रश्न क्रमांक 20, सूर्य पूर्वेला उगवतो आणि कुठे मावळतो? पर्याय क्रमांक सी पश्चिमेला. प्रश्न क्रमांक 29 वनस्पती अन्न तयार करण्याची प्रक्रिया म्हणतात? तर पर्याय क्रमांक 2 प्रकाश संश्लेषण. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 21, भारतीय संविधान कधी लागू झाले? तर पर्याय क्रमांक ए 26 जानेवारी 1950 रोजी भारताचं संविधान लागू झालेलं आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 22, भारतीय संसद किती सभागृहाची असते? तर 2 सभागृह आहे आणि याच्यामध्ये राष्ट्रपती असे धरून संसद तयार होते, पण सभागृह विचारलं तर 2 सभागृह. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 23, लोकसभेचे सदस्य किती वर्षांनी निवडले जातात? तर पर्याय क्रमांक 2 5 वर्षांनी निवडले जातात. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 24, भारताचा सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? तर पर्याय क्रमांक 2 दिल्ली. प्रश्न क्रमांक 25, राज्याचा प्रमुख कोण असतो? तर पर्याय क्रमांक 2 राज्यपाल बी हे याचं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26, पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? तर पर्याय क्रमांक 2 H2O पाण्याचं सूत्र आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 27, सूर्य हा कोणत्या प्रकारचा तारा आहे? तर पर्याय क्रमांक 2 हा ताराच आहे, ग्रह नाहीये, उपग्रह नाहीये, धूमकेतू नाहीये. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 28, मानवाच्या शरीरात एकूण किती हाडे असतात? तर पर्याय क्रमांक ए 206 हाडे मानवाच्या शरीरात असतात. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 29 आपण अगोदर घेतला. 30 नंबरचा आहे, पृथ्वी सूर्याभोवती फिरण्यासाठी किती दिवस
लागतात. पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी किती दिवस लागतात? तर पर्याय क्रमांक ए 365 दिवस लागतात. यामध्ये प्रश्न क्रमांक 5 बघा विद्यार्थी मित्रांनो, भारताचे राष्ट्रीय गीत कोणते विचारले? राष्ट्रगीत जर विचारलं तर जनगण मन आहे. पण या ठिकाणी जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, वंदे मातरम हे याचं योग्य उत्तर आहे. वंदे मातरम भारताचे राष्ट्रीय गीत. तो काय आहे? वंदे मातरम. आणि राष्ट्रगीत जर विचारलं तर जनगण मन. ठीक आहे, एक दुरुस्ती आहे इथं, ही करून घ्या. त्यासोबत या प्रश्नाबाबत काही अडचण असेल तुम्हाला तर कमेंट बॉक्स आहे, त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्या ठिकाणी थांबतोय. जाता जाता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.